कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या कार्यालयामध्ये आणि पटांगणामध्ये मोठा कार्यक्रम संघानं आयोजित केला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये संघाचे सर्व संचालक आणि त्या संघावर संचालकांच्या काम करणारे नेते यांनी त्यांच्या माध्यमातून आमची जी मुख्य मागणी होती की डिबेंचरची रक्कम 40% कपात केलेली रक्कम आम्हाला परत करा आणि किंवा जर ती कपात केलेली रक्कम परत करणं अशक्य असेल तर तुम्ही आम्हाला वाढीव फरक बिल द्या, आमचा तो फरक बिल आम्हाला खाली उत्पादकांना वाटता येईल. ह्या विषयावर कोणीही वाच्यता कालच्या त्या वसुबारसाच्या कार्यक्रमामध्ये केली नाही. आमची भ्रमनिराशा केली. त्यांनी दुधाचा दर 1 रुपया वाढला आणि पशुखाद्याच्या पोत्याचा दर 50 रुपयानं कमी केला, परंतु त्याच्यावर आमचं समाधान नाही. दर वाढ झाली ही आनंदाची बातमी आहे आमच्यासाठी, तो आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे. ते रुटीनचं काम आहे, त्यामध्ये काय फार मोठं त्यांनी घोषणा केली असं आमचं मत नाही आहे. ते रुटीनचं काम आहे. इकडं विक्री दर वाढल्यामुळं खरेदी दरसुद्धा वाढवतात. ते रुटीनचं काम असल्यामुळं 1 रुपया वाढ केली म्हणजे आमच्या डिबेंचरचा विषय संपला असं त्या ठिकाणी नाही. 40% डिबेंचर्स या विषयावर काल कोणीही एकाही संचालकानं त्या ठिकाणी वाच्यता केली नाही. किंबहुना आमच्या मोर्चाची थोडीशी दखल घेतली नाही. उलट आमच्या मोर्चाचं थोडंसं वेगळ्या पद्धतीनं त्यांनी राजकीय वळण देऊन राजकीय भाष्य त्या ठिकाणी करण्यात आलं, परंतु त्या ठिकाणी आम्ही हा राजकीय मोर्चा काढलेला नव्हता. आम्ही आमच्या डिबेंचर्स रकमे व्यतिरिक्त एकही दुसरा विषय त्या ठिकाणी काढला नव्हता. अन्यथा कोणत्याही संचालकावर टीका केली नव्हती, कोणत्याही नेत्यावर आम्ही त्या ठिकाणी टीका केली नव्हती. कारण आमची मागणी होती की दूध उत्पादकांच्या ज्या डिबेंचरची रक्कम 40% कपात केल्या त्यामधली रक्कम आम्हाला परत मिळावी, एवढीच मागणी होती.